छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी रायभान श्रावण. महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी आमरण उपोषण. महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेली 2 वर्षापासून अर्ज दाखल केला होता, पण एवढे दिवस उलटूनही गेल्यानंतर काही कारण दाखवून आम्हाला ऑफिसमधून हाकलून लावतात. अखेर कंटाळून आम्ही आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. आणि याविषयी अधिक माहिती अशी की कन्नड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आम्ही दिनांक 5 आणि 11 मार्च 2024 रोजी प्रकरण उपविभागीय अधिकारी कन्नड यांच्या कार्यालयात दाखल केले आहे, पण अजूनपर्यंत प्रमाणपत्र मिळालेलं नाही. उपोषण करणाऱ्यांमध्ये कोळी समाजाचे मल्हार कोळी, ठिकरी कोळी, महादेव कोळी या जातीचे प्रमाणपत्रासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे. सर्व कागदपत्रे नातेवाईकांचे व्हॅलिड प्रमाणपत्र सोबत जोडून सुद्धा उपविभागीय कार्यालयाकडून हे प्रकरण दिनांक 11/3/2024 रोजी फक्त त्रुटी पूर्ण करा असे कारण देऊन निकाली काढण्यात आला. दुसरे असे कारण देताना वंशाळी बदलून आणा, बॉन्ड बदलून आणा या प्रकारच्या कारणांना कंटाळून आम्ही उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही. जीव गेला तरी चालेल असा पवित्र आम्ही घेतला आहे. उपोषणाला बसलेले संतोष गोविंद निकम रामनगर, रामदास पुंडलिक बिरहारे, सचिन दिगंबर घाटचंद्रा, डॉक्टर मनोज गुलाब काळुते हातनूर, शालिनी संतोष चव्हाण कन्नड, ज्योती अंबादास निकम रामनगर अशी त्यांची नावे आहेत. ते वांश आपण व्हॅलिडिटीचा बॉन्ड लावला का ते बॉन्ड आता मी 2024-22चा केलेला आहे, 22-23चा. तर ते काय म्हणतात साहेबांते त्यांचे जे बी अधिकारी ते सारे काय म्हणतात हे बॉन्ड बदलून आणा, याच्या अंशावर बदलून आणा. म्हणजे आम्ही डबल तेच खूप जे करायचे ते बॉन्डवाल्याला बी इडं आणा म्हणत्या. आमच्या देखत सही मारायला लावा, तुमचं नातेवाईकातलं आहे कणी आहे ती विचारायला लावत्या. ते कोणता अधिकारी? हे एचडीएम साहेब बी तसंच म्हणत्या. त्यांच्या खालच्या टेबलचे खालचं ते जारवाल तर इतकं हे तू बी तेच बोलतो. जारवाल बी तेच बोलतो का तुम्ही बॉन्ड बदलून आणा, अंशवळी बदलून आणा, हे अमकं करा तमकं करा. सगळ्यांना एकच उत्तर देतात. साऱ्यांना एकच उत्तर आहे. साऱ्यांना इतका त्रास पैसे दिले ना तर काहीच नाही लागत त्यांना. काय नाव त्यांचं? मनोज गुलाब काकू ते. तुमचं आमचं म्हणणं एवढं की त्यांनी लवकर कास्ट जातीचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. आणि कधी आलं का ते म्हणत्या करू ताई, आज देऊ उद्या देऊ आज देऊ असं करता करता 1 वर्ष झालं माझ्या फाईल दाखल करायला, पण ते अजून जातीचं प्रमाणपत्र देऊ नाही लागले. ते म्हणत्या 1950चा पुरावा आणा, कधी म्हणत्या 67. एवढं जुनं पुरावा कुठून आणायचे आम्ही? जे आहे नातेवाईकांना काढलेले ते जोडलेले आहे ना प्रमाणपत्र. मागच्या वर्षी उपोषण झालं तेव्हा ते बोलले की बा आम्ही मुलांच्या शालेय कागदपत्रावर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र देऊ. शरद दादा आले होते तेव्हा. आणि आता ते म्हणते वंशावळ करा. आपले ते आले होते इथं. तर तेव्हापासून ते असे म्हणले आम्ही भरपूर रोज चक्रा मारतो, पण ते आणि त्या उद्या या परवा आता किती चक्रा मारायच्या. त्याच्यासाठी मग आम्ही असं ठरवून घेतलं का आपण आता इथंच बसायचं आणि आपलं जातीचं प्रमाणपत्र घेऊन जायचं. आम्ही कालपासून बसलेलं आहे इथं, पण अजून कोणी झालं नाही. इथं विचारणा केली नाही आम्हाला काय म्हणणं आहे तुमचं काय नाही. असा हा त्रास प्रत्येकाचा आहे सर, आमचाच नाही. आणि जेव्हा विषय आमचा मांडला का तेव्हा आम्हाला ते आतमध्ये पण येऊ देत नाही. रेग्युलरच आहे त्यांचं आहे. 2-3 वर्षापासून आमच्या सारख्या चक्र आहेत. ते म्हणजे चक्रा मारू लागले. 353 दाखल करू म्हणतात. 353 दाखल करू म्हणतात तुमच्यावर. कायद्यानं कारवाई करू. तुम्ही इतका मध्ये न्यायचं पोलीसवाले आमच्याकडे त्यांची शूटिंग बी मागच्या वर्षीच्या का ते पोलीसवाल्यानं आम्हाला इतकं हे केल्याच नंतर त्यांना 1-2 हे दिल्याच नंतर साहेबांनी. आणि परत पोरांच्या शिक्षणात माझ्या पोरांचं शिक्षणाचं इतकं नुकसान होतंय सर का त्यांना ॲडमिशनसुद्धा आपल्याला त्यांचे पोरं मोठ्याला शाळा शिकायचे आणि आमची शाळा झेडपी शाळा शिकवायला लागू लागले आम्हाला. कारण त्या प्रमाणपत्र नाही, तिला बी प्रमाणपत्र लागतं शाळेत बी. आणि हे काय म्हणतात तिथले साहेब लोक प्रमाणपत्र अजून नाही लागत तुमच्या पोरांना, 10वी-12वीला लागत्या. म्हणजे मग तुम्ही सांगा जातीचं प्रमाणपत्र पहिलीपासून लागतं का मृत्यू दाखल्याच्या नंतर लागेल? हा एक प्रश्न आहे ना. काही नाही सर, आम्हाला फक्त आमचं जाती सर्टिफिकेट पाहिजे. आमचं काही म्हणणं नाही. आम्ही इथून चालले जो आम्हाला भेटलंय नंतर तसे उठणार नाही. तसं आम्ही उठत नाही. आम्हाला महिनाभर बी इथं ठेवलं तरी राहू, आम्ही महिनाभर बी राहू शकतोय. आम्हाला सुरुवातीला काष्ट केले साहेबांनी.
आम्ही मध्ये कधी गेलो तुम्ही ना सगळे कागदपत्र पूर्ण केलं रे आमच्या आले सगळे जोडलेलं आम्ही आहे, आमच्या valid जोडलेलं चुलत आहे. भावाची ना व्हॅलिटी पण लावलेली त्याला 3दा बोललेले इडे पण ते त्याचा काही जोडलेलं नाही. आम्ही व्हॅलिड जोडलेलं आहे, सगळे पुरावे हे केलेले आहे. त्याच्यानंतर आम्ही जो व्हॅलिडदार आहे त्याला समोर आणलेलं आहे, त्याची सही घेतलेली आहे, त्याचा जबाब घेतलेला आहे. तरी चक्रा मारायला लावू लागले. आखिर शेवटला मग आम्ही उपोषणचं घेतलं. 6 जणांना देत नाही तर त्याने आमच्या 6 जणांच्याच आमच्यावर नोटिसा काढल्या की निकाली काढल्या आमच्यावर त्यांनी. हा आज त्या कास्टामुळे आज माझ्या मुलाचं ॲडमिशन निघू लागलं 11वीचं. आम्हाला कास्टच पाहिजे फक्त आम्ही तसे उठणार नाही. जात प्रमाणपत्र यांचं पूर्ण एक द्या सगळं हां या भाऊला नाही तो नाही त्याच्यात नावं तरी सांगा तुमची एक एक. गोविंद अजून रामदास शिंदे रामदास